या जीवन आपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा या देशाचे। आपल्या समाजात बऱ्याच अशा व्यक्ती आहेत ज्यांनी समाजासाठी आपलं अख्खं आयुष्य वेचलं। अशा व्यक्तींवर सिनेमा बनवणं म्हणजे या व्यक्तींना आपण दिलेली मानवंदनाच। डॉक्टर तात्या लहाने हे त्यातलंच एक व्यक्तिमत्व। लवकरच आपल्याला त्यांनी समाजासाठी केलेल्या कार्याचा एक आढावा सिनेमातून पाहायला मिळणार आहे आणि या सिनेमाचं नाव आहे डॉक्टर तात्या लहाने। मकरंद अनासपुरे, अलका कुबल-आटले, निशिगंधा वाड अशी स्टारकास्ट या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे। नुकतीच या टीमने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली। सिनेमात तात्या लहानेंच्या भूमिकेत मकरंद अनासपुरे आहेत। या फिल्ममध्ये आपण त्याचा भाग असणं हे प्रत्येकाला वाटत होतं आणि त्यामुळे असं काय फार मोठी गोष्ट आम्ही केली नाही। या माणसाचं कार्य एवढं मोठं आहे, विराग वंदनाची धडपड एवढी मोठी आहे की आम्ही त्यात एखादा भाग होणं आम्हाला काही फारशी काही अशी मेहनत नव्हती। थोडंफार याचं असेल की बाहेरच्या सिनेमांसारखं बजेट नसेल, पण ह्या सिनेमाचा भाग होणं हेच मोठं आमच्यासाठी होतं। आणि जेव्हा मला त्यांच्या आईची भूमिका करायची आहे, माईची भूमिका करायची आहे असं विरागने सांगितलं, ज्या माईमुळे डॉक्टरांना पुनर्जन्म मिळाला, ही माझ्यासाठी पुन्हा एकदा मी सांगितलं की भाग्याची गोष्ट आहे। पण विराग, मला असं वाटतं की तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। म्हणजे तुम्ही खरंच ते प्रत्यक्ष अनुभवलं आणि ते दाखवण्याचा प्रयत्न केला। तुम्हाला मनापासून शुभेच्छा। एवढा एक मोठा प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर तात्या लहाने आणि त्यांचं इतकं मोठं कार्य आणि ते विरागने इतक्या प्रभावीपणे या फिल्ममधून मांडलेलं आहे। आणि ह्या पूर्ण फिल्मचा भाग म्हणून हे जे गाणं आहे, मोठं महत्त्वाचं गाणं आहे, ज्यातनं या कथानकाचं जे स्वरूप आहे ते लक्षात येतं। काळोखाला भेदून टाकू, जीवनाला उजळून टाकू। खरोखरच हे इतकं सुंदर गाणं आहे। नुसतं गाणं नाही आहे, खूप तळमळ आहे, त्यातनं संदेश आहे आणि ती गाण्याची संधी मिळाली, मला खूप छान वाटतं। विराट, तुला खूप खूप शुभेच्छा आणि या फिल्मसाठी खूप शुभेच्छा। चित्रपट करण्यामागची पार्श्वभूमी काय आहे, तर या भावी पिढीला म्हणजे सरांना पहिल्यांदा कॉन्टॅक्ट केलेला, सरांनी चित्रपटासाठी नकारच दिला होता, परंतु सरांनी सांगितलं की सर चित्रपट तुमच्यासाठी नाही करायचं आहे, समाजासाठी करायचं आहे, येणाऱ्या पिढीसाठी करायचं आहे। कारण आजच्या पिढीला बऱ्याच गोष्टी सगळ्या हव्याशा असतात, तर त्यांना एकदा जिद्दीतून आपल्याकडे काही नसताना शून्यातून विश्व कसं निर्माण केलं जाऊ शकतं हा दर्शवणारा हा चित्रपट आहे। त्याच्या व्यतिरिक्त एक आई आपल्या मुलावर किती प्रेम करू शकते, कुठल्या स्तरावर जाऊन प्रेम करू शकते, त्याचं महत्त्व काय असतं, तिची माया काय असते, हे सगळं चित्रपटातून बघायला मिळणार आहे। तर असं हे सगळं आहे। आता सर्व तुमच्या सर्वांनी साथ मिळाली तर निश्चित या चित्रपटाने एक नवीन क्रांती, नवीन दिशा मिळेल असा माझा पूर्ण विश्वास आहे। तर असा हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय। माय बोलीकडून या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा। फिल्मी गप्पांच्या या फिल्मी दुनियेत वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र असे चटपटीत अपडेट्स तुम्हाला पाहायचे असतील तर पाहायला विसरू नका फिल्मी गप्पांचा येणारा भाग। तोपर्यंत माय बोली पहा, मस्त रहा।